चॅलेंज 89 किलोमीटरचा आज माझा 148वा दिवस. तर आज मी करणार आहे 2 तास नॉनस्टॉप इझी जॉगिंग. आता तुम्ही बघू शकता सकाळचे 10 वाजलेत आणि 12 वाजेपर्यंत मी इझी जॉगिंग करणार आहे. तर या इझी जॉगिंगमध्ये मी 2 तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर करतो आहे हे बघूया आपण पुढे. हाफ आवर डन. आता आपण कोपरखेरणा भूमिपुत्र ग्राउंडच्या इथं आलो आहे आणि या ग्राउंडचे आपण पुढचे 2 तास राऊंड मारणार आहोत. वन आवर डन. तर तुम्ही बघू शकता 11:30 वाजलेले आहेत. आपण 10 वाजता सुरू केलं होतं आणि आपल्याला धावता 1.5 तास झालेला आहे. अशा प्रकारे शेवटचा अर्धा तास बाकी आहे. बघूया अजून किती डिस्टन्स कव्हर करतो आहे आपण. आता मी रिटर्न निघालो आहे ग्राउंडमधून घनसोलीच्या दिशेने परत, जिथून आपण स्टार्ट केलं होतं. तर अशा प्रकारे आपले 2 तास पूर्ण झालेले आहेत. तुम्ही बघू शकता 12:12 झालेत. आता आपण 10:08ला सुरू केलं होतं. 2 तासामध्ये तुम्ही बघू शकता किती आपण डिस्टन्स कव्हर केलं आहे. 18.5 किलोमीटर आपण कव्हर केलं. एक स्लो पेस आपण फॉलो केला, कारण रेस डेच्या दिवशी पण आपल्याला तोच पेस फॉलो करायचा आहे, जेणेकरून आपले एनर्जी पूर्ण 89 किलोमीटर आपल्याला एक्सटेंड करता येईल. तर मिड मॉर्निंगमध्ये रन आपण हा सुरू केला होता 10 वाजता, जो आपण आफ्टरनून स्टार्ट होता एंड केला 12 वाजता. याचं कारण असं की जेव्हा आपण आपला रेस डेमध्ये असणार आहोत, त्या दिवशी आपल्याला पूर्ण सकाळीच नाही पळायचं आहे, दुपारी पळायचं आहे. तर त्या वातावरणामध्ये बॉडीला सवय झाली पाहिजे. त्यामुळेच मी हे रन आज दुपारी करायचं ठरवलेलं, म्हणजे मिड मॉर्निंग स्टार्ट करून अर्ली आफ्टरनूनमध्ये एंड करायचं. तर अशा आणखी व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आता स्ट्रेचिंग करू आणि निघूया घराकडे. तर असा होता आपला डे 148. तुम्ही 2 तासामध्ये किती डिस्टन्स कव्हर करता हे कमेंट करून नक्की सांगा.